महार रेजिमेंट आणि भीमा कोरेगाव विजय स्तंभ नेमकं नातं काय आहे आणि महार रेजिमेंटची स्थापना कशी झाली हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अनोर मोहिते। या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करायला विसरला असाल तर सबस्क्राइब करा। भारतीय सैन्य निष्ठा, पराक्रम आणि ध्येयासाठी प्रसिद्ध आहे आणि रेजिमेंट हे भारतीय सैन्यातील एक मूळ एकक आहे। रेजिमेंट या शब्दाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। रेजिमेंट हा शब्द एक समान ओळख म्हणून ओळखला जातो। लोकाचार आणि परंपरा असलेल्या सैनिकांच्या नेतृत्वाचं प्रतिनिधित्व करतो। हे एक प्रशासकीय आणि लढाऊ युनिट आहे असं मानलं जातं। त्यांची भूमिका आणि रचना रेजिमेंटच्या प्रकारावर अवलंबून असते। तर भारतीय सैन्यामध्ये वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत। त्यातील अनेक रेजिमेंटना ऐतिहासिक संदर्भ असून ब्रिटिश भारतीय लष्कराशी संबंधित आहेत। या रेजिमेंट त्यांच्या लढाऊ वैशिष्ट्यांसाठी खास करून ओळखल्या जातात। शौर्य, सहनशक्ती आणि समृद्धी या ऐतिहासिक परंपरेसाठी ओळखली जाते। भारतीय समाजातील सामाजिक आणि राजकीय बदल तसेच महार समाजाच्या लष्करी परंपरेचे नेतृत्व आहे। तसेच महार समाजाच्या लष्करी नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे। तर महाराष्ट्रातील महार समाजाचं नेतृत्व असणारी रेजिमेंट असावी असा यामागचा एक उद्देश आहे। महाराष्ट्रातील महार समाजाचं नेतृत्व असणारी एक रेजिमेंट असा जरी याचा उद्देश असला तरी सुद्धा आज या रेजिमेंटमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात यासारख्या विविध राज्यातील व्यक्तींचा समावेश या सैन्यामध्ये या रेजिमेंटमध्ये केला जातो। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।